नमलं. आणि म्हणून आपण कुठंतरी एकत्र झाल्याशिवाय आपण म्हणतो की आता आपल्या पाटबंधारे विभागाचा मोठो आहे की सिंचनात राष्ट्र होता, तसं संघटना समाज होता असं आपण म्हणू शकतो. आपला जर आपला जो कर्मचारी वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, कष्टकरी वर्ग असेल किंवा कोणताही भारतीय नागरिक असेल, जर एकत्रित जर त्या उद्धार त्याचा व्हायचा असेल तर संघटनाची गरज आहे. आणि त्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. मग एकत्र येत असताना त्यामध्ये समविचारीपणा असणं गरजेचं आहे. एकत्र आल्यानंतर ज्यावेळी कुठली आपण म्हणतो की लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलं की आपली सगळी शक्ती जर आपण एका दिशेनं लावली तर आपण आपल्या डेस्टिनेशन कडे निश्चित पोहोचतो. समजा 10 जण आहेत, एक होडे असं समजा, 10 जण जर ती होडी वल्लवत असतील आणि त्याचे 5 जण एका दिशेनं आणि 5 जण दुसऱ्या दिशेने वल्लवायला लागले तर ती होडी जागेवरून हलणार नाही. पण त्या जर 10 जणांनी एका दिशेने ती ताकद लावली तर मात्र ती होडी तिच्या डेस्टिनेशन पर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. तसं आपण एकत्र फक्त येणं गरजेचं नाही, आपल्या एकत्र येण्याबरोबर ते मनोमिलन झालं होणं गरजेचं आहे आणि विचारांमध्ये सुसूत्रता असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण एका विचारानं प्रेरित होऊन, एका ध्येयानं प्रेरित होऊन आणि एका मार्गावर मार्गक्रमण करीत असताना आपल्या सगळ्यांचा प्रमुख उद्देश असणारी ओल्ड पेन्शन स्कीम, त्याचबरोबर आता सध्या चर्चेमध्ये असणारा ज्वलंत प्रश्न जो आहे तो 353 कलमाचा, आज शासकीय कर्मचारी म्हणून काम करत असताना आपल्याला संरक्षण असणं गरजेचं आहे. आणि हे संरक्षण देणारा 353 कलम सरकारने हटवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे त्यासाठी शासकीय कर्मचारी म्हणून आपण एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर पूर्ण देशभरात प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या आपल्या कर्मचारी हितांच्या बाबींसाठी आपण एका विचारानं प्रेरित होऊन आणि एक उद्देश, एक ध्येय घेऊन एकत्र येण्यासाठी आपण कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण, फक्त सिंचन भवन आणि वारणा भवन या 2 प्रिमाइसेसची नाही तर जिथं जिथं पाटबंधाऱ्याचं ऑफिस आहे त्या जिल्हाभरातल्या सगळ्या ऑफिसेसचे प्रतिनिधी एकत्र आणून आपली कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे कर्मचाऱ्यांची संघटना ह्या शीर्षकाखाली आपण आपली संघटना बांधण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी एकत्र आलोय. मग आता एकत्र येत असताना आपण काय केलंय की बाबा आपले जे विभाग आहेत